महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला वक्फ बोर्ड सुधार विधेयकाच्या विरोधात आयोजित आंदोलन शांततापूर्ण यशस्वी पार पडलेली मोहीम दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी तहफुजे औकाफ कमिटी अकोला यांच्या वतीने वक्फ बोर्ड सुधार विधेयकाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेले शांततापूर्ण आंदोलन संपूर्णपणे यशस्वी ठरले। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या निर्देशानुसार अकोला शहरासह संपूर्ण देशभर मुस्लिम समाज व बौद्ध समाजाने रात्री 9 ते 9:15 या वेळेत आपल्या घरातील, दुकानातील, फॅक्टरीतील व कार्यालयातील लाईट बंद ठेवून आपला निषेध नोंदवला। विशेषतः मुस्लिम भागामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले होते। या प्रतिकात्मक निषेधाचा उद्देश असा होता की वक्फ बोर्ड सुधार विधेयकास समाजामध्ये तीव्र विरोध आहे आणि सरकारने ते विधेयक मागे घ्यावे। हे आंदोलन संपूर्णपणे शांततामय, स्वयंस्फूर्त व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले। कुणावरही कोणताही दबाव न आणता लोकांनी स्वतःहून आपली लाईट बंद करून सरकारपर्यंत आपल्या भावना लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने पोहोचवल्या। या आंदोलनामध्ये प्रमुख उपस्थिती लाभलेले मान्यवर पुढीलप्रमाणे: आमदार साजिद खान पठाण, मुफ्ती आजम बरार गुलाम मुस्तफा साहेब, मुफ्ती अशराफ कासमी, मौलाना मुजफ्फर मजहरी, मौलाना ताहिर मजहरी, हाजिम मुदाम खान, डॉक्टर रुज अहमद, माजी उपमहापुरुष रफिक सिद्दीकी, माजी नगरसेवक फैयाज खान व अकोला येथील सर्व तंजीमांचे पदाधिकारी, उलेमा व सामाजिक कार्यकर्ते। हे आंदोलन हे दाखवते की लोकशाहीत शांततेने विरोध करणे हे एक प्रभावी माध्यम आहे आणि समाज आपले संवैधानिक हक्क जागरूकतेने व एकजुटीने वापरत आहे। तहफुजे औकाफ कमिटी अकोला सर्व बहुजन व मुस्लिम समाजाचे मनपूर्वक आभार मानते, त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून ते यशस्वी केले। अकोला जिल्हा प्रतिनिधी समीर खान। लॉ बोर्ड ने जो देश में ऐलान किया है कि आज 30 तारीख को 9 से 9:15 बजे तक बत्ती गुल रहेंगी, वो आंदोलन हमारा शुरू है। और लोकसभा और राज्यसभा में जो बिल पास हुआ है और जो विधायक बना है वह बोर्ड को लेकर वो उसका हम विरोध कर रहे हैं और इस तरह से ही लोकशाही के तरीके से हम हर बार आंदोलन करेंगे और इसका विरोध प्रकट करेंगे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।